प्रत्येकाच्या हृदयस्थानी विराजमान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील जन्मभूमीत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा भारतीयांनी देशभर दीपावलीसारखे आनंदोत्सवाद्वारे साजरी करावी, असं आवाहन अयोध्या इथल्या श्रीराम मंदिर निर्माण समितीचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी केलं आहे. ते संगमनेर इथे बोलत होते. हा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत होणार आहे. देशातले निमंत्रित 4000 साधुसंत, समाजातील 2500 प्रतिनिधी या सोहळ्याचे साक्षीदार ठरणार आहेत. या सोहळ्यानिमित्त जगभरातल्या कोट्यवधी भक्तांनी आपापल्या वेळेनुसार दीपोत्सव साजरा करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. याकरता आमची अपेक्षा अशा प्रकारची आहे की सर्व लोकांनी आपापल्या मंदिरांच्या मधनं मोठमोठे स्क्रीन लावून लोकांना हा सोहळा दाखवावा आणि स्वतःही त्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याकरता आपापल्या मंदिरामध्ये दिवाळी सारखा उत्सव करावा.